हरे कृष्ण. एकदा देवतांचे गुरु बृहस्पती हे स्वर्गलोकात जातात आणि स्वर्गलोकाचा राजा कोण आहे? इंद्रदेव. तर इंद्रदेव जो आहे बृहस्पतींचं स्वागत करण्यासाठी पुष्पहार घेऊन येतो आणि मस्तीमध्ये कधी कधी पदाची मस्ती असते, त्या मस्तीमध्ये तो हार जो आहे इंद्रदेव बृहस्पतींना न घालता हत्तीच्या गळ्यात, ऐरावतच्या गळ्यात घालतो. बृहस्पतींना राग येतो, शाप देणार असतात, पण ते म्हणतात शाप द्यायची काय आवश्यकता नाही. इंद्राने जे कार्य केलेलं आहे त्याच्यानेच त्याची अधोगती होणार आहे. आणि त्या क्षणापासून इंद्रदेवाची अधोगती व्हायला सुरू होते. असुरांची शक्ती वाढते, देवतांची शक्ती कमी होते आणि असुरांच्या माध्यमाने बली जो आहे संपूर्ण देवलोक जो आहे पादक्रांत करतो. इंद्र आणि सगळे देवता जे आहेत वन भटकतात, शेवटी भगवंतांची शरण घेतात. वामनदेव प्रकट होतात आणि बली महाराजांना जे आहे सुतल लोकामध्ये प्रविष्ट करतात. पण सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अहंकार जो आहे, या अहंकारामुळे जे आहे बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये खास करून जे आहे आध्यात्मिक जीवनामध्ये पतन होऊ शकतं. आपण पाहतो इंद्रदेव भक्त आहे, तरीही बऱ्याच वेळेला त्याचं पतन झालेलं आहे, पण तरी भगवंतांनी त्याचा उद्धार केला आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण चुका करत राहायच्या आणि भगवंत जे आहे आपल्याला तारत राहते. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की धनाचा अहंकार होऊ शकतो, आकस्मिक धनाचा पण अहंकार होतो, ज्ञानाचा अहंकार होऊ शकतो, कधी कधी भक्तीचा पण अहंकार होऊ शकतो. इंद्रदेव स्वयं भक्त होता. तर असं म्हटलंय की अहंकारापोटी, अपराधापोटी बऱ्याच वेळेला आपलं आध्यात्मिक पतन होऊ शकतं. वैष्णव अपराध, नाम अपराध, भक्तांचा अपराध, अहंकार, याच्यापोटी काय होतं की आपल्या आध्यात्मिक पतन होऊ शकतं. तर कुणाचा हा प्रश्न होऊ शकतो की भक्तांना देखील अहंकार होऊ शकतो, भक्तीचा अहंकार होऊ शकतो, हे कसं काय? श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्रिका विधिंगिला एकांतिका हरीर भक्ती उत्पाता ऐव कल्पते. किंवा भक्ती करणं चांगलं आहे, पण आपली मनगडंत भक्ती करणे, आपल्याला मनाला येईल तसं भगवंतांची पूजा अर्चना करणे, प्रार्थना करणे बरेच भक्त करतात. तर अशाने काय होतं की एकांतिका हरिभक्ती उत्पाता एव कल्पते. तर कोणाचा प्रश्न हा पण असू शकेल, तर भक्तीमध्ये पण अहंकार निर्माण होऊ शकतो, तर मग करायचं काय? तर जे आपण करतो त्याप्रमाणे हेच केलं पाहिजे असं माझा अट्टाहास नाही, त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. भक्तांच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे, जप केला पाहिजे, आणि पुन्हा पुन्हा स्वतःला सांगितलं पाहिजे की गोपीर भरतर पतकमलयो दास दासानुदास. हे पण एक अफर्मेशन आहे. तृणादपी सुनिकेन तरोरपी सहिष्णु अमानिना मानतेने कीर्तनीय सदा. केवळ अफर्मेशन नाही आहे, तर त्याचबरोबर आपण मंत्र जप पण करतोय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याच्याने आपण काय भगवंतांना जे आहे आपण सांगतोय, राधाराणींना सांगतोय की मी दास आहे आणि मला दासत्वातच ठेवा. किंवा या भावनेने राहून आणि त्या भावनेने जेव्हा जप करू तेव्हा मग अपराध होणार नाही आणि भगवंतांचं प्रेम जे आहे शाश्वत काळासाठी आपण प्राप्त करू शकते. हरे कृष्णा.